आपल्याला या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आपण दरवर्षी अनुभवतो. प्रथमतः मी प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड सरांना विनंती करते की त्यांनी प्रबोधनकार ज्ञानेश्वर मुरगुले यांचं गुलाब पुष्प देऊन प्रशालेतर्फे स्वागत आणि सन्मान करावा. पंढरपूरला साधारणपणे 30 लाखांच्या वर भाविक येतील असा अंदाज आहे. आपण सुद्धा आपल्या शाळेची दिंडी 2 दिवसापूर्वी काढली. बऱ्याच शाळांच्या दिंड्या आज आपल्या गावामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संतांच्या पालखी बरोबर वारकरी दिंडी बरोबर येत असतात. देहूहून तुकाराम महाराजांची दिंडी, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी, शेगाववरून परवाच आपण गजानन महाराजांची दिंडीचं दर्शन घेतलेलं आहे. आरणवरून सावतामाळी यांची दिंडी येते, सासवडवरून सोपान काकांची, तर कोथळी येथून संत मुक्ताबाईंची दिंडी येते. या सगळ्या दिंड्या या पंढरपुरामध्ये येतात आणि खूप मोठा वारकरी संप्रदाय या भक्तिसागरामध्ये बुंबून न्हाऊन निघतो. पहा, राळेगण सिद्धी इथून निवडूबाराय वारकरी दिंडी येत असते आणि त्या दिंडी बरोबर येणारे ज्ञानेश्वर मुरगुले आणि दत्तात्रय भुजबळ हे एक खूप मोठं प्रबोधनाचं कार्य करत करत आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. जवळजवळ 600 वारकरी त्यांच्या बरोबर आहेत. पण त्यांच्या बरोबर दिंडीत येत असताना फक्त दिंडी बरोबर येऊन नामस्मरण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याचं खूप मोठं कार्य ते करतायत. पहा, दुष्ट, दृष्ट, भ्रष्ट, अनिष्ट प्रवृत्तींवर प्रहार करणारे पत्रकार हे ज्ञानेश्वर मुरगुले प्रबोधनकार आणि व्याख्याते आहेत. आपल्या व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, परिपाठ, अभंग, भजन, गवळण, गीते, कविता, लीलाकृती, भाषण आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी युट्यूबवर चॅनल सुरू केलेलं आहे. गरीबाचा कमी हुशार मुलगा सुद्धा शिकून सोडून मोठा होऊ शकतो. त्याला आत्मविश्वास आपल्या व्याख्यानाद्वारे देण्याचा प्रयत्न मुरगुले सर करतात. विद्यार्थ्यांच्या मधील भय, भीती, न्यूनगंड हटवून विद्यार्थ्यांच्या मध्ये एक मोठा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते आपल्या या प्रबोधनातून करतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन, लाख मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना च्या मनातली भीती, न्यूनगंड दूर करून त्यांना मोठं होण्यास प्रोत्साहित करावं. फळफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा वारी सोहळा पाहिजे, गावातल्या मंदिरांपेक्षाही सुंदर अशी शाळा पाहिजे. अशा सुंदर अशा संत दामाजी हायस्कूलमध्ये तुम्हाला सुंदर अशा मुलांना ज्ञानेश्वर मुरगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, जीवनामध्ये माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं, जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभू राजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. मुलांनो, आपला समाज, आमच्या आया बहिणी, आमच्या लेकी बाई आज सुरक्षित आहेत ते फक्त या 2च विचारावर, एक छत्रपती शिवराय आणि एक संतांचे विचार. बघा, आजकाल समाजामध्ये इतका फडका उडालाय, वणवा पसरलाय. तो वणवा जवळ येत चाललाय. आम्ही आतमध्ये टीव्ही मध्ये व्यस्त आहे, पाडस बाहेर मोबाईल मध्ये मस्त आहे.
आम्ही आतमध्ये व्यस्त आहे कामामध्ये, पारस बाहेर खेळतोय, वनवा जवळ येतोय, आग भडका जवळ येतोय, आणि मला सांगा मला आता हे बाहेर खेळणार वाढ आग जवळ आल्यावर ती आगी सापडणार आहे. मग हे कसं वाचू शकतं? जाऊ द्या, त्याच्यातच त्या आगीमधून एक वाघोबा येतो पळून, आणि भूक लागलेली असते. आगीच्या भडक्यातून एक वाघोबा येतो पळून, त्याला भूक लागलेली असते. त्याने ते पारस पाहिलं, आणि त्या पारसावर आता ते झडप घेणार आहे. त्याने पारस पाहिल्यावर ते झडप घेणार आहे. मला सांगा मुलांनो, तिकून आग येते, तिकून वाघोबा आहे, ते पारस कसं वाचणार आहे? याच्यातही अजून झाडाच्या आडमधून एक शिकाऱ्याने ते पारस पाहिलं. झाडाच्या आड आपल्याला शिकाऱ्यावर त्याला नेम धरला, आणि नेम धरल्याच्या नंतर तो त्याच्यावर बाण सोडून त्याची शिकार करणार आहे. त्याचं 8 दिवसाचं काम होईल असं त्या शिकाऱ्याला वाटलं. तोही बाण मारणार आहे. आता मला सांगा मुलांनो, हे पारस कसं वाचणार आहे? इकडून आग आली, भडका आली, वाघोबा आलाय, झडप घेतोय, तिकडून शिकारी बाण धरून आहे. हे पारस कसं वाचणार आहे? वाचणार आहे का? नाही वाचू शकता. दैवी चमत्कार, सृष्टीचा चमत्कार काहीही होऊ शकतो. बघा त्यावेळेला काय होतं? सोसाट्याचा वारा सुटतो, सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो. विजांचा कडकडाट होत असताना शिकारी बाण सोडतो. त्या कडकडानं त्याचा हात व्हायबल होतो, हात त्याचा व्हायबल होतो. व्हायबल झालेला हात त्याचा बाण झडप घेणाऱ्या वाघावर लागतो. त्या बाणानं वाघोबा मरतो. कडकडणारी वीज पडते, ती शिकाऱ्यावर शिकारी मरतो. आणि मुलांनो, कडकडणाऱ्या विजानंतर जो पाऊस सुरू होतो, त्या पावसामुळं सगळी आग विझून जाते, आणि ते बालक वाचतं. आता मला सांगा मुलांनो, हे पूर्ण उत्तर नाही, हे पूर्ण उत्तर नाही. तो पाऊस कोणता? तो शिकारी कोणता? तो वाघोबा कोणता? तो भडका कोणता? ती आग कोणती? उत्तर नाही सापडणार तुम्हाला. जाऊ द्या. ज्या वेळेला बघा समाजामध्ये एवढा वनवा पसरलाय, ते आग पसरली. ज्यावेळेस परमार्थाचा सुसाट वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडाडतील, आणि संस्काराचा पाऊस ह्या पिढीवर पडेल, त्याच वेळेला ही पिढी वाचणार आहे. म्हणजे ते पारस म्हणजे तुम्ही वाचणार आहात. आता मला सांगा, हा वाघोबा कोणता? हा शिकारी कोणता? हा वनवा कोणता? मुलांना मागचे बोल दत्तावला. हा वाघोबा कोणता? 10वीच्या मुलांना वाघोबा कोणता? तर हा वाघोबा असा आहे. हा वाघोबा बघा, तुम्ही खूप चांगले हुशार आहेत, मोठ्या घरातले आहेत, किंवा तुमच्याकडून त्याला काहीतरी मिळू शकतं, आणि मग तुमची एखाद्या वेळी संगतीनं शिकार करणारा, तुम्हाला व्यसन लावणारा एखादा व्यसनी मित्र, तो म्हणतो अरे जर व्यसन लावलं ना तर मग याच्याकडून मला बरेच दिवस आपले हवस भागेल, व्यसन करता येईल, पैसे मिळवता येतील. तो व्यसनी मित्र म्हणजे वाघोबा तुमची शिकार करण्यासाठी टपलेला आहे. तो वाघोबा म्हणजे व्यसनी मित्र. आणि तो शिकारी कोणता? अनेक शिकारी आहेत, एकच शिकारी नाही, एका झाडाच्या नाही, अनेक शिकारी आहेत. ते शिकारी म्हणजे व्यसन. दारू, गांजा, अफू, चरस, अंमली पदार्थ, नाना प्रकारची व्यसन निघाले. मोबाईल गेमिंग किंवा सगळी अंमली पदार्थ. बघा सरकारचं परिपत्रक निघाले, नवीन पिढी अंमली पदार्थाच्या आहारी चालली. बघा एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना घडवण्यासाठी 20 वर्षे लागतात. लहानपणी त्याचं उष्ट खडखड काढायचं, मग त्याची घाण काढल्याच्या नंतर बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल मास्टर, हायस्कूल पर्यंत, कॉलेज पर्यंत शिकवण्यासाठी त्याच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तोच मुलगा एखाद्या व्यसनांची शिकार होतो, आणि व्यसनांची शिकार झाल्यावर आई वडिलांचं, घराण्याचं सगळं कष्ट व्यर्थ जातात. ते शिकारी म्हणजे अनेक प्रकारची व्यसन. आणि तो वनवा कोणता? तो वनवा तुम्हाला माहित आहे. वनवा कोणता? तर समाजामध्ये पर्सनल दुराचार, अत्याचार, व्यभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. हा सगळा वनवा जवळ जवळ येत चाललाय. तुम्ही टीव्हीला बातमी बघताय, बघितली ना? हा वनवा भडका आहे. हा भडका शमवायचा असेल तर एकच मार्ग आहे, होता संतांचे विचार. बघा तुम्ही पंढरपूरला आमची दिंडी झाली. गेल्या वर्षी 30 लाख लोक होते, त्यांना 35 लाखापेक्षा जास्त असतील. फॉरेनवरून दिंडी आली, बाहेरच्या देशामधून दिंडी आपल्या देशामध्ये घेऊन आले. त्यातले काहीतरी गोरे लोक आहेत, बाहेरच्या देशातले आहेत, काही आपल्या देशातले आहेत.
की बाहेरची दिंडी आपल्या देशामध्ये त्यांना काय एवढं औत्सुक्य वाटावं, आमच्या संस्कृतीचं, आमच्या दिंडीचं एवढं महत्व का वाटावं. मुलांना गेल्या वर्षी 30 लाख लोक होती, या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त आहेत. मला सांगा मुलांनो, 20 दिवस 25 दिवस आमची दिंडी चालते. दिंडीच्या एखाद्या दिवशी तुम्ही असं बातमी पेपरला वाचली का एखाद्या महिलेचा एखाद्या वारकऱ्यानं विनयभंग केलाय, टीव्हीला मोबाईलला पेपरला बातमी वाचली का नाही? तर हा भडका सामोरण्याचं सामर्थ्य फक्त एकाच आहे, ते संतांचे विचार, वारकरी संप्रदाय, विठ्ठलाचा त्याच्यामध्ये पॉवर आहे. आता आम्ही गेल्या वर्षी 30 लाख लोक होते आणि तुम्ही टीव्ही मध्ये बघता, तुम्हाला जायला मिळत नाही, पंढरपूर जवळ तुम्ही जात असाल कदाचित, टीव्ही मध्ये बघता बघा. 30 लाख लोक वाखरी पासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत लाईन लागलेली असते. मध्ये डिव्हायडर वर आमच्या म्हाताऱ्या बाया उभ्या असतात, या बाजूला तरुण वारकरी नाचत असतात, या बाजूला महिला फुगड्या खेळत असतात, या बाजूला ज्ञानोबा तुकारामचा गजर चालू असतो, विठ्ठल नामाचा गजर चालू असतो. कुणी भारुड म्हणतंय, कुणी गवळण म्हणतंय, कुणी मनोरे करतंय, कुणी फुगड्या खोलतंय. आनंदाने आमची लोक नाचत असतात. आमचा हा चेहऱ्यावरचा आनंद ते फॉरेनचे लोक बघत असतात. आमच्या म्हाताऱ्या बायांच्या माग त्या हाफ चड्डी हाफ कटवाल्या महिला, त्यांना नवल वाटतं, अरे एवढा आनंद या फाटक्या तुटक्या कपड्यातल्या लोकांना, या गरीबल्या लोकांना एवढा कशाचा आनंद मिळतोय. हाऊ हॅपी आपल्या मित्राला विचारते आणि आमच्या म्हाताऱ्या बाईच्या मागून अशी डोकं बघते, हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची गावची म्हातारी म्हणते, ए भावाने हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे पंढरपूर. म्हणजे बाहेरच्या देशातल्या लोकांना आमच्या संस्कृतीचा एवढं नवल वाटतं. कारण आमच्या स्वामी विवेकानंदाकडं चिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सांगण्यासारखं होतं तरी काय. त्यांनी आपल्या देशाचे दुःख दारिद्र्य सगळं फिरून अख्खा देश फिरून पाहिलं होतं. अंधश्रद्धा गरिबीमध्ये पिसलेला आपला देश त्यांच्या देशातल्या प्रतिनिधींनी भाषणामध्ये मोठमोठी भाषणं ठोकली. आमच्या देशामध्ये वाकेचं इंजिन निघालं, आगगाडी निघाली, कोणती गाडी निघाली, सर्व प्रकारचे शोध लागले. आमच्याकडे काय होतं, काहीच नव्हतं त्यावेळेला, पण आमच्याकडे सांगण्यासारखं होय एक होतं. आमची आदर्श अशी भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, आमचे संत, आमचे ग्रंथ, आमचे भगवंत, त्यांच्याकडे एवढं सांगण्यासारखं होतं. आणि मग सगळं झाल्यानंतर त्यांना भाषण करण्यासाठी उठवल्यानंतर त्यांनी पहिलंच वाक्यावर टाळ्या झाल्या बघा, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणजे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांच्या देशामध्ये असं डिअर काय नसतं, बंधू भगिनीचं नावच घेत नाही. त्यांच्याकडे डिअर डार्लिंगची संस्कृती, त्यांना नवल वाटलं, टाळ्यांचा कडकडाट झाला. 1 तास भाषण केलं त्यांनी आणि त्या भाषणामध्ये काय सांगायचं होतं, मग त्यांनी हेरलं होतं आपल्या देशात काय घडते, आपली संस्कृती, कुटुंब व्यवस्था, 30-40 माणसं एका घरानं गुण्या गोविंदानं नातात, त्याला गोकुळ म्हणतात. आणि मग त्यांच्या देशात काय होतं त्यांनी पाहिलं होतं, त्यांच्या देशाची जोडपी 5-7 महिने एकत्र राहू शकत नाहीत. 7 महिने एकत्र राहू शकत नाही. आमच्या देशातल्या महिला वट सावित्रीच्या दिवशी वडाला 7 फेऱ्या घालताना हाच पती 7 जन्माला हो दे असं मानतात. आमची पवित्र भारतीय संस्कृती त्यांच्या देशात मुलगा 10-12 वर्षाचं झालं, त्याला बोर्डिंग मध्ये टाकतात, आश्रमामध्ये टाकतात, डोनेशन देतात, परत त्याचा तपास करत नाही. परत ते कुठं काय करतंय ते आपले फिरत राहतात, इकडून तिकडे भटकत राहतात, दुसरा जोडीदार दुसरं सगळं. आणि त्यांच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं त्यांची नातवंड कोण किती कुठं आहेत. पण आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं, आजीचं काळी चित्त आणि नाती बाळीच्या पायाला ठेचाळलं, आजोबाच्या छातीत ठस होतं. इतकी सर्वोदय आमची भारतीय संस्कृती. त्यांच्या भाषणानं प्रभावित झालेली त्या देशातली एक राजकुमारी भाषण संपल्यावर ते जात असताना धावत त्याच्या समोर आली आणि स्वामीजी मला तुमच्याशी काय बोलायचे. तुम्हाला काय बोलायचे. ती म्हटले, मला आय वॉन्ट टू मॅरी विथ यू, मला तुमच्याशी लग्न करायचंय. ते म्हणजे का करायचंय. ती म्हणली, स्वामीजी मला तुमच्यासाठी तुमच्यासारखा बुद्धिवान तेजस्वी हुशार असा तुमच्यासारखा मुलगा मला हवाय. त्यावेळी स्वामीजी म्हटले, आताचा जर एखादी कोठारी असता
आता तर जर एखादा पुढारी असता तो म्हणला असता एक का दोन घे, परंतु ते स्वामीजी होते, भारतीय संस्कृतीचे ते प्रतिनिधी होते. ते म्हणजे तुला माझ्यासारखा बुद्धिमान मुलगा हवाय ना तर त्याच्या पायाशी वागले आणि म्हणजे माते तू मलाच तुझा मुलगा समज. ही आपली भारतीय संस्कृती. मुलांनो, या भारतीय संस्कृती आदर्श पवित्र अशी भारतीय संस्कृती परंतु अलीकडे वनवा फडकलाय. खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. 10वीचा मुलगा दंतात बसा. मुलांनो खरं तर मी तुमच्यासाठी आलोय. तुम्ही लांब आहात, मी तुमच्यासाठी आलोय. प्रत्येक गावामध्ये फटका उडालाय, आग झाले, प्रदूषण झाले. प्रत्येक गावातल्या 10 ते 12 टक्के मुलांची लग्न होत नाहीत. मुलांना नीट ऐका, 10 ते 12 टक्के मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती कोणती? आता नीट अभ्यास करत नाहीत, टंगळ मंगळ करत नाहीत, सरांचं ऐकत नाहीत, आपल्या बापाला जुमानत नाहीत आणि कुठेतरी इकडे तिकडे भटकतात. पुढे 4 दिवस दांड्या मारतात. आपलं करिअर घडवत नाहीत, नोकरी धंदा पकडत नाहीत. आणि जर नोकरी मिळाली नाही तर कोण देणार नोकरी तुम्हाला? मुलांना मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकत. यानी जयसिंग, APJ अब्दुल कलाम, तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकत. परंतु कमीत कमी माझ्या मतानं तुम्ही पती व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे. कारण काय खरं तर ही पिढी फार हुशार आहे. सर, ही पिढी फार हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा तुमची 30-35 ची पिढी हुशार आहे. आणि त्या 30-35 पेक्षाही ही 12-15-16 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली सर, ही जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. बघा संतांचे अभंग, संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाहीत, पदे, दोहे, ओव्या, श्लोक, गवलन, भारूड याच्या चाली चांगल्या असतात, त्याचा अर्थ चांगला असतो. पण हे यांच्या डोक्या बसत नाही. यांच्या डोक्यातली ती शांताबाई गेली, आला बाबूराव. आता मला सांगा मुलांनो, शांताबाई पुढच्या वर्षी दिसली काय पोरांनो? कारण तुम्ही तिच्या घरापुढे एवढं नाचला, ती बाहेर आली नाही. दुसऱ्या दिवशी गाणं पण दिसले नाही, दुसऱ्या दिवशी बाबूराव पण दिसला नाही. तिसऱ्या वर्षी आला यांचा आवाज वाढवून घेत घ्या. दिसला का परत तो? डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. पण संतांचे अभंग असाध्य वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये, मंदिरामध्ये, भजनामध्ये काकडा, प्रवचन, भजन, हरिपाठ गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. रूप पाहत आलोचनी, सुंदर ते ध्यान, देवाची आभार, इवलेशे रोप, एका रंगले गांधले, अवघाची संसार, सगळे अभंग आजही ताजे तवाने वाटतात. अभंगाच्या 2 ओळी माझ्या मागे म्हणायच्या. मला सांगा मुलींनो, मीराबाई नाव ऐकली का? मीराबाई कोण होती? कोण? संत मीराबाई, बरोबर. तुम्ही मंगळवेढ्यातल्या दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यातल्या तुम्हाला माहित असेल. मीराबाईचं एक भजन होतं, 2 ओळी फक्त मागे म्हणायच्या आणि त्या 2 ओळीतला अर्थ डोक्यात घ्यायचा, फक्त अर्थ. ओळी तर म्हणायच्या, अर्थ घ्यायचा आणि त्या अर्थाप्रमाणे जर वागला ना तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. बघा मीराबाईचं भजन होतं, जैसी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन. लगन म्हणजे गोडी, आवड. म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी निर्माण झाली होती, एवढी आवड निर्माण झाली होती. तशी आवड जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन. मगन म्हणजे मग्न. मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणले बाळ्या नाळ्या शेमोर ताळ्या, अरे बाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का कुणी?
जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत ते कुठं बाहेर नाही, तुमच्या आतमध्ये आहेत, ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. कोणते कोणते? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय मॅडम थोड्याशा रागावतील. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मॅडमचं काही बिघडणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, जीवनामध्ये काहीतरी बनायचं असेल तर तुमच्या आतले शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी यांना बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. शत्रूपेक्षा दुश्मन मोठं होता. दुश्मन आहेत पण ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. ज्ञानी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सगळं सोडून 8 ते 8:30, 9 ते 9:30 तुम्ही त्याच्या पुढे टू बघत बसता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. काय मालिका असतात मॅडम? त्या बाईनं त्या बाईची खोडी कशी करायची. पहिले खलनायक बघा, आगळ बंब दाखवायचे रावणासाठी. पण आता खलनायक नाही दाखवती, खलनायिका दाखवत्यात घर कशी फोडायची. आणि मग त्या बाईने खोडी कशी करायची आणि तिनं कुरगोडी. याच्यापेक्षा काही स्टोरी असते का वेगळी? नका बघू मालिका, नका बघू. वेळ मालिकातला वेळ एखादा आई वडिलांना मदत करा, घराचा स्वयंपाक करा, काम शिका, आई वडिलांचा उद्धार होणार नाही. मालिका बघूच नका. एखादी मालिका बघण्याजोगी होती वर्षापूर्वी. कोणती मालिका होती? स्वराज्य रक्षक संभाजी. बघितली का? देव धर्मान देशासाठी प्राण घेतले हाते, चुडावणी सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, जगून मरावा मरून जगावा हेच आम्हाला ठावा. 39 दिवस आमच्या राजाचं त्या औरंगजेबानं हाल हाल करून मारलं. पण त्या औरंग्याचं कुठं थडग सुद्धा कोणी नाव सुद्धा घेत नाही, कोणी नाव सुद्धा ठेवत नाही. पण आमच्या राजांची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते आणि जय जयकार होतो. छत्रपती संभाजी महाराज की मला सांगितलं होतं का? बरं मी आता म्हणतो, तुमच्या आज्याच्या आज्याचा आपल्या आजोबाचा का जय जयकार होत नाही? कारण आपले आजोबा फक्त आपल्यासाठी जगले, पण ते समाजासाठी रेखेसाठी जगले. मुलींनो, 1983 ची घटना सांगतो. एक मुलगी कॉलेजची शेवटच्या वर्षाला असेल, मुस्लिम समाजातली सुंदर मुलगी आणि ती सुंदर मुलगी दिसल्यावर गल्लीतून जाताना 15-20 तुकार पोरं तिचा पाठलाग करायची, शिट्ट्या मारायची, गाडी मारायची, तिच्या मागे लागायची. पण ती कुणीकडे वाकडी नजर करून बघायची नाही. मग त्यांनी ठरवलं ही मुलगी आपल्याला कशी फसवायची. कधी सारखे तिच्या मागे लागलेले असायचे, पण ती मुलगी आपली करिअर करण्यासाठी शेवटच्या वर्षाला होते. पण एकदा काय झालं, 1983 साली भिवंडीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली. आणि दंगलीमध्ये कोण असतात? चांगली पोरं नसतात. दंगलीमध्ये टुकार बेकार ज्यांना काही लुटालूट करायचे, कोणाला गैरफायदा घ्यायचे. आणि मग त्या पोरांनी ठरवलं आता दंगली ह्या बाजूला मुस्लिम समाजाचे लोक, तिकडून हिंदू समाज एकमेकावर दगडफेक करतात. आता दगडफेक कोण करतात? ज्यांना गीता कुराण काय माहित नसतं. जो गीता कुराण कभी नाही पडते कोण कोल्हे लढते, काही नसतं त्यांना. फक्त कोणतरी सांगितलं भटकवलं असतं. दंगल चालू होते. मग त्या मुलीला त्यांनी तुकार पोरांनी ठरवलं आता दंगलीमध्ये सगळीकडे पब्लिक जमलंय, भटकावणारा लुटालूट चालले, आपण या पोरीचं काहीतरी कल्याण करावा. मग त्या पोरीच्या घराकडे निघाले. पोरीने पाहिलं, लांबून त्या चाळीमधून पाहिलं आणि जी तुकार पोरं आपल्या पाठला करत होती ती पोरं आपल्या घराकडे येत आहेत. सगळीकडून दंगल आग लागली. आणि मग ती पोरगी हेरलं की ती पोरं जशी जवळ आली तशी ती पोरगी 90च्या स्पीडनं पळाली. मागच्या गलीतून त्या गलीतून त्या पोरांनी त्याचा पाठलाग केला, त्या मुलीचा पाठलाग केला. पाठलाग करत 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 त्या गलीतून त्या गलीमध्ये 1 तास ती मुलगी गलीतून गलीत फिरत होती. कोणत्या घरात बसावं त्याला सुचत नव्हतं. काय करावं, प्रत्येक घरात डोकायची, त्याला बसावं वाटलं नाही. पण शेवटी एका छोट्याशा खोलीमध्ये ती घुसली आणि ती पोरं पुढं इकडे तिकडे हेरत आली. एका खोलीमध्ये घुसली. खोलीमध्ये घुसल्याच्या नंतर त्या खोलीमध्ये एक दाढीवाला 25चा गबरू जवान होता. एक जवान होता. ती पोरगी जशी घुसली तशी खाटखाली शिरली आणि खाटखाली शिरली. 15-20 मिनिटांमध्ये तासभर दमली होती. 20 मिनिटांमध्ये ढाराढोळ झोपी गेली. आता हा जवान बघतोय 2-4 10-20 तुकार पोरं आली. खिडकीतून म्हणलं, इधर कोई लड़की आहे क्या?
त्यांनी नाही सांगितलं. त्याला कळलं का ही मुलं त्या मुलीच्या मागे लागलीत म्हणजे त्या मुलीचा विनयभंग करणार आहेत, तिची छेडाछेड करणार आहेत, तिला बरबाद करणार आहेत. त्यांनी नाही सांगितलं. तो मुलगा रात्रभर ती परत पोरं गल्लीतून फिरून आली, परत त्यानं किटकिट डोकावलं, अरे लड़की तो इधर जायची, किधर गई, जमीन खाया त्या आसमान में गई. तो म्हणला नाही आई. त्यांनी डोकावून पाहिलं, त्यांना आतमध्ये 10 बाय 10 ची खोली होती, कोण दिसली नाही. ती पोरगी खाटीच्या आतमध्ये लांब कोपऱ्यात बसली होती. मुलांनो पहाट झाली, पहाटचे 5 वाजले. त्या मुलीची झोप झाली. झोप झाल्यावर भाड्या पिढ्या देऊन ती अगदी वाघिणीसारखी खाटीच्या बाहेर आली. तिनं पाहिलं, हात करून खिडकी जवळ उभा आहे. आणि मग तिला पश्चाताप झाला. त्याला म्हणजे सॉरी भैया, माफ करना. तुम्हाला काय तू माफ करणार? रातभर सोयी, तू रात्रभर झोपली आणि मी इथं रात्रभर उभा आहे. पण मला सांग, तू त्यांच्या तावडीतून पळून माझ्या खोलीत घुसलीस, खाटेखाली घुसलीस. आणि मी तर एकटा तर नव्हतो, मी तुझं काही करू शकत होतो. मग तू माझ्याकडे कसं काय? तुला माझ्यापासून काय तुझी विटंबना होईल, तुझी बरबादी होईल असं भीती नाही वाटली? ती म्हणजे नाही वाटली. तुम्हाला का नाही वाटली? मी 25 वर्षाचा तरुण, तू 20 वर्षाची तरुणी, आणि मग इथं काही होऊ शकत होतं. तुला भीती नाही वाटली? ती म्हणजे नाही वाटली. म्हणजे मी 1 तास 1.5 तास पळत होते, या घरात डोकावत होते, त्या घरात डोकावत होते. प्रत्येक घरामध्ये डोकावत असताना मला कोणत्या घरामध्ये घुसावं वाटलं नाही. पण ज्या वेळेला मी तुझ्या खिडकीतून डोकवलं, मी तुझ्या एका दरवाजाच्या एका बाजूच्या भिंतीवर एका राजाचा फोटो पाहिला. कोणत्या राजाचा फोटो असेल? ज्याच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो आहे, त्याच्या डोक्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, त्याच्या डोक्यामध्ये संतांचे विचार आहेत. तो एखाद्या महिलेचा, मुलीचा विनयभंग काही करू शकत नाही म्हणून तुझ्या घरामध्ये घुसले. मुलींनो, छत्रपती शिवरायांच्या फोटोवरून त्या मुलीला एवढा विश्वास वाटला तर छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये रयतेला किती विश्वास निर्माण झाला असेल. मला माहिती आहे, सगळा इतिहास माहिती आहे. राजाच्या पाटलानं एका तरुण मुलीला बरबाद केलं. राजानं त्याला फटफट आणल्यावर त्याचे हात पाय चौरण केले. हा कायदा जर आता असता तर आमच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायची कुणाची हिंमत झाली नसती. परंतु अलीकडे दुर्दैव आहे म्हणून संतांचे विचार, हा भडका, हा वणवा, हा अत्याचार, बलात्काराचा भडका संवायचा असेल तर संतांच्या विचाराशिवाय गरज नाही. म्हणून मुलांनो, आयुष्यामध्ये फक्त 2 आपण पाठ करा. संतांचे विचार अंगीकारा. तुम्हाला 9वीला अभंग आहे बघा, जनाबाईचा. कोणता आहे? पंढरीचा चोर धरीला, आहे ना. अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ चांगला असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. बघा दामाजी पंत, नाव माहिती आहे ना? दामाजी पंत म्हणजे आपलेच झाले. त्यांच्यासाठी देवानं स्वतः रूप घेऊन मोहरावरच्या सावता महाराज, नाव माहिती? सावता महाराज नाही माहिती? ते संत होते. ते माळी समाजातले संत, शेती करायचे, शेतकरी होते, आपल्या शेतामध्ये काम करायचे. काम करता करता ते विठोबाचे नाव घ्यायचे. कामामध्ये विठोबाचं नाव. पंढरपूर पासून अगदी जवळ 35 किलोमीटरवर सोलापूर हायवेच्या पलीकडे आरणगाव, त्या गावामध्ये ते मोठ चालू करायचे. बघा त्यांचा अभंग आहे, कांदा मुळा भाजी. माहिती ना? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबीरी, अवघा झाला माझा हरी, मोठे नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविंदा गळा. आपल्या मळामध्ये काम करता करता ते देवाचं नाव घ्यायचे, बोट चालू करायचे, पाणी द्यायचे. आणि मोठ्यावर बघा शेतकरी शेतामध्ये आऊत चालू केलं, बैलाच्या माग काहीतरी गाणं म्हणतो. किंवा एखादा महिला असतात शेतामध्ये बाजरी ज्वारी काढताना ते भदरी म्हणतात, काहीतरी गाणं म्हणतात, म्हणजे जोम येतो. तसं जर गाणं म्हटलं तर त्या बैलांना जोम येतो, म्हणून तो मोठ्यावरचं गाणं म्हणायचा. गाव मोठवरचं गाणं, पण तो मोठवरचं गाणं तो वेगळं म्हणायचा. तो मोठवरचं गाणं म्हणताना ते बैल चालू केले का त्याचा आपला ठेका सुरू व्हायचा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, टाळ्या वाजून म्हणा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. मुलांनो, जोराने टाळ्या वाजवा, जोराने म्हणा. मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. आयुष्यात कोणती बिमारी म्हणजे अटॅक काय तुम्हाला का? एखादी रक्तवाहिनी आपली ब्लॉक होते आणि 30 वर्षाचा माणूस अटॅक येऊन गेला. अटॅक म्हणजे काय? एक रक्तवाहिनी कुठेतरी मेंदूपासून प्रवाहित होणारी एक शिर बंद पडते. आणि मग तुम्हाला बघा, अटॅक तर येणारच नाही, पण बरेच रोग आहेत. मोठ्याने म्हणायचं
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 विठ्ठल 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 नाव होते. आता मला सांगा ज्यांनी जोराने टाळ्या वाजवल्या त्याच्या हाताला सगळ्यांनी नाही वाजवल्या मी बघितलं. ज्यांनी जोराने वाजवल्या हाताला झिंझिण्या झाल्या का नाही? हाताला झिंझिण्या झालं काय होतं? हातातून आपल्या बॉडीतून सगळं रक्त खाली प्रवाहित होतं आणि पोटामध्ये बघा विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर आपल्या थोड्या पोटामध्ये कंपन्या निर्माण होतात. आपल्या आतड्यामध्ये पोटामध्ये हृदयामध्ये सगळ्याच्या आतमध्ये कंपन्या निर्माण होतात. आणि मग जर खरोखर तुम्ही फक्त 5-10 मिनिट दिवसातून विठ्ठल विठ्ठल म्हणला एक आपण म्हणला टाळ्या वाजवल्या तर आयुष्यामध्ये बघा विठ्ठल म्हटल्यानं आणि टाळ्या वाजवल्यानं हाताला झिंजण्या होतात, पोटातल्या कंपन्या निर्माण होतात, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात दिवसातून फक्त 10 मिनिट. जर तुम्ही हा प्रयोग केला ना आयुष्यामध्ये तुम्हाला बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, चरबी, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, अटॅक येणारच नाही. 10 मिनिटं फक्त हा प्रयोग करा आणि 10 मिनिटं आपल्या घरची सफाई करा, इथली सफाई करा, काम करा. घाम निघला पाहिजे. घाम निघला 2दा तर आपलं शरीर मजबूत होतं. आणि मुलांनो तुम्ही मंगळवेढ्याचे आहात म्हटल्यावर तुमच्यातले माळकरी किती आहेत? माळकरी पोरच जास्त आहे. पोरच जास्त आहे. माळकरी धन्यवाद. जे माळकरी आहेत ना आता जे माळकरी नाहीत बघा तुम्ही जे माळकरी नाहीत ते आपण काळ्या पिशवीमध्ये काय आणतो त्याला काय चिकन म्हणतात ना. चिकन कशाचं असतं? कोंबडीचं बरोबर. मुर्गीचं चिकन असतं. त्या मुर्ग्या कुठं बनतात? कोंबड्या कुठं बनतात? आपल्या घरी पाळल्या जातात का? पहिल्या पाळल्या जायच्या कोंबड्या पोल्ट्री फार्म मध्ये बरोबर. पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्या मोठे करण्यासाठी मुलांना नीट आहे का? कोंबड्या मोठे करण्यासाठी दे इंजेक्शन, दे केमिकल, दे डोस. कोंबडी मोठी व्हायला 60 ते 65 दिवस लागतात. 30 कोंबडी ते 30 ते 32 दिवसामध्ये मोठी करतात. नुसती फुगवतात वजन वाढलं आणि ती कोंबडी जर आपण खाल्ली तर आपल्याला ताकद येणार आहे का? ताकद नाही येणार. आपण फक्त फुगू, चरबी होईल, कोलेस्ट्रॉल वाढत. म्हणून नका खाऊच नका. जेवढे रोग आले ना मुलांनो, जेवढे आतापर्यंत रोग आले तेवढे कोंबड्यामुळे, बकऱ्यामुळे, डुकरामुळे आणि वटवाघुळामुळे. आता स्वाईन फ्लू कशाने आला होता? चीन मध्ये वटवाघुळाला झाला आणि तो सगळ्या जगाला त्याने किती माणसं करोडो मारली. त्याच्यानंतर पहिले रोग आले बघा 10-15 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू. हे कोंबड्यामुळं आणि बकरामुळं आले. त्याच्यानंतर मध्यंतरी एक डुकरामुळे रोग आला होता. त्या रोगाचा न्यूमोनिया टाईप रोग होता. सगळे रोग प्राण्यामुळे येतात आणि प्राण्यामुळे आलेल्या रोगामुळे ते आपण खातो. मला सांगा कोणाच्या घरामध्ये बकरा असली तर कोणतं बकरू आपण विकायला नेतो? कोणतं बकरू नेतो? अरे म्हणतोय हे बकरू कोंगारले म्हणजे थोडस रोगाटले आणि ते बकरू विकायला नेतं. कोणतंही मटण याच्यामध्ये दुकानामध्ये शुद्ध नसतं. आपल्याकडून बघा शेतकऱ्याकडून म्हातारी गाई बैल झाली तर शेतकरी काय करायचा? बाजारला न्यायचा. बाजारला नेलं कोण खरं? खाटीक लोक. आणि खाटीक लोक काय त्याची पूजा करायला नेतात. म्हणजे बैलाचं, डुकराचं, गाढवाचं, कोंबड्याचं, बकराचं सगळं मटण, माणसाचं सुद्धा मटण. ससून मध्ये सर जे प्रेत बेवारस असतात, महिना 15 दिवस येत नाही त्याला आणि प्रेसांची थप्पी लागते. आणि थप्पी लागल्याच्या नंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्या मटण शॉपवाल्याशी. अरे आता याचा तपासच होत नाही, 4 प्रेत जी जाड आहे ती गायब करूया. मग गायब करून एका करगळी सापडली होती. पटनामध्ये करगळी सापडली होती हे सगळ्यांना माहित असेल, कमीत कमी शिक्षकांना. त्यामुळं मटण या भानगडीमध्ये आयुष्यात ताकद आहे का? मटणामध्ये ताकद आहे. मला सांगा सगळे आपल्या भारतातले 3 हिंदकेसरी शाकाहारी आहेत. पण ताकद म्हणाल तर सगळ्यात ताकदवान प्राणी कोणता मुलांना? हत्ती ना. हत्ती. मग हत्तीन काय खातो? मटण खातो का?
करताड बसा का, कारण मी तुमची बॅटरी बघा मुलांना, तुमची बॅटरी मी फुल चार्जिंग करून देणार आहे. इतकी फुल कमीत कमी तुमची काय लग्न होईपर्यंत उतरणार. हे चार्जिंग करायला सांगितलं. काय सांगत होतो, हाती मटण खात नाही. दुसरं आपल्या शेत नांदरायला बैल असतो ना, बैल माहितीये पाहिजे बैल. बैल काय खातो, मटण खातो का, चारा खातो. आपलं बघा, आपल्याकडे इंजिन असतं, मोटर असते, त्याला किती हॉर्स पॉवरचं ते घोड्याच्या वरून सांगितलंय 5 हॉर्स पॉवरचं इंजिन, म्हणजे स्पीडवान सगळ्यात वेगवान प्राणी पाळणारा घोडा. घोडा काय खातो का, म्हणजे जेवढे ताकदवान वेगवान प्राणी आहेत, चपळ प्राणी आहेत, ते कोणताही चपळ प्राणी ताकदवान प्राणी मटण खात नाही. सगळे जे प्राणी आहेत ते मटण खाणारे, त्यांच्यात चपळता राहत नाही, फक्त चरबी सुटते, जाड होतात, आणि मग कोरोनामध्ये बळी पडले ते सगळे मटण खाणारे. एकही वारकरी, एकही शेतकरी, एकही भिकारी तुम्ही पाहिलाय का कोरोनाच्या काळामध्ये रस्त्याला जे भिकारी असतात, भिकारी म्हणून मरून पडले रस्त्याला, आपल्याला हात धुवायला सांगायचे, काय सांगायचे. कोणत्या भिकारीला पाणी सुद्धा मिळत नव्हतं, तरी कोणताही भिकारी, गरीब माणूस, वारकरी माणूस, शेतकरी माणूस, कष्ट करणारा माणूस, व्यायाम करणारा माणूस किंवा भजन करणारा वारकरी कोणताही कोरोनामध्ये मेला नाही. मेले ते सगळे करोडपती. 35 लाख खर्च करून ज्याची ऐपत होती ना, त्याला 3 दिवस फक्त गॅसवर ठेवायचे. म्हणून मटण हा विषय, दारू हा विषय, कोणताही व्यसन मुलांना करू नका. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी 20 दिवस लागतात, 20 वर्ष लागतात. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी बालवाडी पासून हायस्कूल कॉलेज पर्यंत 20 वर्ष लागतात. पण ते तुम्ही एखाद्या पुढाऱ्या बरोबर धाब्यावर गेला निवडणुकीच्या वेळेला, किंवा एखादा डीजे ऑर्केस्ट्रा पुढे नाचायला गेला, तर तिथे नाचणारे, त्या डीजेच्या आवाजापुढे नाचणारे काही शहाणे नसतात, सुट्टीमध्ये नसतात. नाचून तुम्ही जमला का शेजारचा एखादा पंटर म्हणतो, अरे लई जमलेला दिसतो, घे माझ्याकडे टॉनिक आहे. मग ते टॉनिक म्हणजे ती दारू असते. एका दिवसामध्ये तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवायला 20 वर्ष लागतात. पण ते एखाद्या डीजेच्या ऑर्केस्ट्राच्या मिरवणुकीमध्ये, एखाद्याच्या वरातीमध्ये तुम्ही बिघडू शकता. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्या पुढाऱ्याबरोबर, धाब्यावर, पुन्हा वाईट माणसाच्या, व्यसनी माणसाच्या जवळ सुद्धा जाऊ नका आयुष्यामध्ये. बस. पण तुम्हाला मोठं व्हायचंय का, अर्ध्या मिनिटाची आयडिया सांगू का, ओनली हाफ मिनिट सांगू का, करणार आहे का सगळी, फक्त अर्धा मिनिट लागतं. मुलांनो सांगू का आयडिया, बघा अर्धा मिनिट कशाला लागतं मला सांगा. तुम्ही घरून निघताना देवाच्या पाया किती जण पडून येतात, हात वर करा देवाच्या. ठीक आहे, 25% हात खाली करा, काय अडचण नाही. ज्यांना मंदिर लांब आहे ना त्यांनी नाही पडलं तरी चालेल, कारण शाळेमध्ये वेळेवर पोहोचलं पाहिजे. बरं मला सांगा, घरून निघताना आई वडिलांच्या पाया किती जण पडून येतात, हात वर करा. फक्त 5, हात खाली करा. मला सांगा, त्या देवळामध्ये तुम्ही दिवसभर डोकं आपटलं देवापुढं, देव तुम्हाला एक बिस्किटचा पुडा देणार आहे का? मग तुम्हाला घरून आवरून कोण देतं, आई वडील, बरोबर. मग मला सांगा, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, उद्यापासून प्रयोग करा, फक्त अर्धा मिनिट लागतो. आई किंवा वडील जे घरी असतील मग त्याच्या पाया पडा आणि शाळेमध्ये या. तुम्हाला 8 दिवसानंतर इफेक्ट कळेल. 8 दिवसानंतर परिणाम बघा. तुमचे आई वडील म्हणतील, पाया पडायला लागला ना 8 दिवसानंतर, तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती शहाणी झाली, आमचा मुलगा किती गुणाचा झालाय. मग तुमच्या शहाण्या गुणाच्या पोरांसाठी, तुमच्यासाठी तुमचे आई वडील घामाच्या धारा घालतील, रक्ताचं पाणी हाडाची काबड कष्ट करतील, पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. एखादा तुमचा बाप पुढे दारू पित असेल, वाईट व्यसन करत असेल, तर तुम्ही जर चांगलं वागलात ना ते सोडून देईल. एखादा कष्ट करत नसेल, काम करत नसेल, तर तुमच्या जाती तो कामाला लागेल. म्हणून एक अर्धा मिनिट लागतो. उद्यापासून सुरुवात करा. 8 दिवसानंतर इफेक्ट बघा. तुमचे आई वडील म्हणतील, आमची बाळ किती गुणाची आहेत, आम्ही चांगलं वागलं पाहिजे, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मला आता सांगा, उद्यापासून कोण कोण पाय पडणार आहे? सगळ्यांच्या गोर आहेत ना? धन्यवाद. हात खाली करा. एवढं जरी केलं ना तर मी तुमच्या संत दामाजी विद्यालयामध्ये आलो, याचा काहीतरी फायदा झाला. मुलांना माणसामध्ये जेवणाला मोठं व्हायचं असेल, बघा फक्त माणूस कष्ट करून मोठा असता तर खडी फोडणारी रस्त्याच्या काळाची लोक मोठी झाली असती.
मोठं होण्यासाठी, माणसाला जीवनामध्ये मोठं होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्या पाठीमागे हवे असतात आई वडिलांचे, गुरुजनांचे, थोरा मोठ्यांचे, संत सज्जनांचे आशीर्वाद. आणि ते आशीर्वाद दररोज घ्या. शाळेमध्ये या, गुरुजनांचा ऐका. फक्त 3च लोक असे आहेत की तुमचं भलं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही खूप मोठे व्हावा असं फक्त 3च लोकांना वाटतं. कोणत्या कोणत्या 3 लोकांना? बस आई वडील आणि शिक्षक. त्या 3 लोकांचा ऐका. शिक्षकांनी जेवढा अभ्यास सांगितला ना तेवढा त्या मीराबाई प्रमाणे मन लावून करा आणि मग तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. याच्यात काही शंकाच नाही. कोणतीही जगातली शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. फक्त आता एक प्रश्न विचारतो. हे पुस्तक त्या मुलाच्या नावाने लायब्ररीला देणार आहे. मला सांगा, छत्रपती शिवराय त्यांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं कोण सांगते? पटकन सांगा. वेळ झालेला आहे. पुढे या. पटकन उठा. टाळ्या वाजवायच्या ही नारायणपूरचे सेवेकरी आहेत. नारायणपूरला दर गुरुवारी सेवेला असतात. 8 दिवस आम्ही कन्याकुमारी 4 धाम आहेत नारायण महाराजांची, तिथे सेवेला असतो. मी पंढरपूरचा सेवेकरी आहे. मी लहान लहान बाळांचा, लहान लहान देवांचा सेवेकरी आहे. आणि हे दत्तभक्त आहेत. त्यांच्यातर्फे या मुलीला 100 रुपये. आमचा आशीर्वाद ह्या पैशाचं. तू हरिपाठ घे, एखादं पुस्तक घे. मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही. गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी तुम्ही वाचणार नाही, पण एखादं पुस्तक घे, अभंगाचं पुस्तक घे, एक अभंग पाठ कर. अवघाची संसार सुखाचा करीन, जगाचा संसार सुखाचा करायचा आहे हा अर्थ नको घेऊ. स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं कळलं तरी फार झालं. पुरा नसले लागत एखाद्या गरीबाच्या पोराला तुझ्या तर्फे सांग. गरीबाला दे. धन्यवाद. तिच्यासाठी काय वाढवा. आता एका मुलीला बघा, मुलीला बक्षीस मिळाले. प्रश्न विचारतो मुलांसाठी. बघा, सगळ्यात फेमस पिक्चर झाला 7-8 वर्षापूर्वी. पोरं खूप नाचली. त्या पिक्चरचं नाव सायराट. त्या सायराट मध्ये हिरोची आणि मित्राचं नाव सांगायचं. चला पटकन सांगा. सांगा पटकन सांगा. हा सांग 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 सांग. ये इकडे पटकन पटकन बाकी या. ये पळत या. रनिंग रनिंग. हा सांग. हा ये इकडे. बघा, याने डेअरी तरी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना सुद्धा क्षत्रिय अवघ्यानं ते अविद्येने झाले ते महात्मा फुले. आणि ज्यांनी भारतीय घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या मुलाचं नाव काय आहे? एकच नाव आहे बघ दोघांचं, आंबेडकर आणि महात्मा फुले. यांच्या मुलांचं नाव काय म्हणा? बघा, ही बिमारी आहे नेमकी ना. पटकन सगळीकडे होत, चांगलं लक्षात राहत नाही. ही बिमारी आहे. मग काय झालं? काय अडचण नाही. त्यांनी डेअरिंग तरी केलं, कारण बोलता आलं पाहिजे. बोलणं महत्वाचं आहे, डेअरिंग महत्वाचं आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवा फक्त. जीवनामध्ये यशवंत व्हायचं असेल तर संत समाज सुधारकांच्या पुढल्या पिढ्या, छत्रपती शिवरायांच्या पुढल्या पिढ्या पुस्तकं वाचा. मोबाईल टीव्ही नका बघू. वाचाल तरच वाचाल. जर तुम्ही मोबाईल टीव्ही डीजे न हँग व्हाल. 35 लाख डीजे पुढे नाचणाराचे गेले, मोबाईलचे गेले. ते वेगळे स्टोरी आहेत, पण आपल्याला वेळ नाही. मुलांनो बस. धन्यवाद. डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, असा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, ह्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावे. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, तालीम कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी जवळजवळ 1 तास माननीय ज्ञानेश्वर मिटवळ सर आणि त्यांच्याबरोबर आलेले भुजबळ सर हे दोघं आषाढ वारीच्या निमित्तानं पंढरपूरला आलेले. त्यांच्या गाडीवरती नाव वाचलं आपण की विद्यार्थी प्रबोधन दिंडी, बरोबर. या दोघांना आषाढ वारीच्या निमित्ताने ते आले, विठ्ठलाचं दर्शन करतील आणि गावी जातील, बरोबर.
परंतु असं न करता त्यांनी दरवर्षी अशा सर्व शाळांमध्ये ते भेट देतात आणि विद्यार्थ्यांना प्रबोधन करतात. जसं संत गाडगेबाबा करायचे, दिवसभर त्या गावाची स्वच्छता करायची आणि रात्री त्याच गावामध्ये तिथल्या लोकांची मन स्वच्छ करण्यासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. आता मी बराच वेळ या ठिकाणी बिरगुळे सरांचे विचार ऐकले की त्यांनी अनेक संतांची उदाहरणं, अनेक महान व्यक्तींची उदाहरणं तुमच्यासमोर मांडली आणि या उदाहरणाच्या माध्यमातून संतांचे विचार, महान व्यक्तींचे विचार हेच आपल्या जीवनाला कशा पद्धतीने तारू शकतात अशी अनेक चांगली उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली. जाता जाता त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला धरून सुद्धा अनेक विचार या ठिकाणी मांडले. ते विचार तुमच्या मनावरती रुजावेत, त्या पद्धतीने तुम्ही त्या विचारांचं आचरण करावं आणि तुमचं जीवन सुंदर करावं हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू आहे, त्यांची तळमळ आहे. अतिशय चांगली उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली, जिवंत उदाहरणं ठेवली, वास्तवातली उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली आणि आपले आई वडील, शिक्षक आणि आपली संस्कृती हीच जगामध्ये कशी श्रेष्ठ आहे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये त्या विचारांचं बीजारोपण त्यांनी केलं. आज हे विचार ऐकल्यानंतर खरोखर तुमच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे की जसं आता सांगितलं त्यांनी की दररोज आपण बाहेर पडताना आई वडील, आजोबा, आजीच्या पाया पडून बाहेर पडावं हा चांगला संस्कार आहे. जगात सर्वात सुंदर संस्कृती आपल्या देशाची आहे आणि म्हणून अनेक देशाचे लोक आपल्या देशामध्ये येतात आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात. म्हणून जगामध्ये आपला भारत हा सर्वश्रेष्ठ देश मानला जातो. आता सध्याच्या दिंडीचे एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात, तुम्ही पेपरला वाचलं की नाही कुणाला ठाऊक, परदेशातून दिंडी आता पंढरपूरला आली. आपल्या देशातून अनेक दिंडी आल्या, पालख्या आल्या, बरोबर, परंतु परदेशातून सुद्धा दिंडी आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्या. म्हणजे याचा अर्थ विठ्ठलाचं पावित्र्य, विठ्ठलाचं दर्शन, विठ्ठलांचे विचार, संतांचे विचार जगापर्यंत पोहोचले हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि म्हणून सरांनी जो या ठिकाणी प्रबोधनाचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केला, दरवर्षी ते अनेक शाळांमध्ये जातात. अतिशय आयुष्यातलं त्यांचं एक, त्या दोघांचे अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य आहे. या कार्याला आमच्या प्रशालेच्या वतीनं, आमच्या संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आमच्या शाळेला भेट दिली, विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल शतशः त्यांना मनापासून दोघांनाही धन्यवाद देतो आणि संस्थेच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.